कोकण निसर्गाप्रमाणेच प्रथा आणि परंपरांनी सजलेलं कोकणातली माती आणि माणसं जितकी गोड तितक्याच इथल्या प्रथा सुद्धा गोड असंच आपण आज जाणून घेणार आहोत एका प्रथेबद्दल। मालवण तालुक्यात वायंगणी नावाचं गाव आहे। देव रवळनाथ हे या गावाचे ग्रामदैवत। पूर्वापारपासून वायंगणी गावात दर 3 वर्षांनी 3 दिवस आणि 3 रात्रींसाठी देवपळण होते। गावाचे ग्रामदैवत असलेले श्री देव रवळनाथ हे 3 दिवस आणि 3 रात्रींसाठी गावाबाहेर राहतात। आता गावात देव वास्तव्य करणार नाहीत म्हटल्यावर गावातील लोक सुद्धा या देवपळणीत सामील होतात। म्हणून या प्रथेला देवपळणीसह गावपळणी असं सुद्धा म्हणतात। त्यामुळे देव रवळनाथासह गाव सोडत गावकऱ्यांनी सुद्धा 3 दिवसांसाठी आपला संसार गावाबाहेर थाटला आहे। मानकरी आणि गावकरी मंडळींनी पहाटे श्री देव रवळनाथ यांचे विधिवत पूजन करून त्यांना घेऊन गाव सोडले आणि गावाबाहेर देवांना स्थापित करून दुपारपर्यंत पूर्ण गाव रिकामं झालं। त्यामुळे आता वायंगणी गाव हे निर्मनुष्य झालं असून सगळीकडे शुकशुकाट पसरला आहे। 3 दिवसांनी देवाने कौल दिल्यानंतर सगळे ग्रामस्थ देवाला घेऊन परत गावात परतणार। या 3 दिवसात गावात कोणीही नसल्याने गावातील वातावरण फ्रेश होते, सकारात्मक ऊर्जा गावात निर्माण होते। तसेच ग्रामस्थ देखील 3 दिवस रोजच्या जीवनातून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटतात। तर तुम्हाला कशी वाटली वायंगणी गावाची ही प्रथा? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।